आज माझ्या लेकीनं केलेली तिची फेवरेट डिश म्हणजे चीज बॉल. दिसायला तर एवढे सुंदर आहेतच, पण आवाज बघा आता केवढे कुरकुरीत झालेत. वाव! जेवढे क्रिस्पी आहेत तेवढेच आतमस्त असे चीजनं भरलेले आहेत. वाव! असे चीज बॉल आज माझ्या लेकीनं केलेले आहेत. 7 ते 8 उकडलेले बटाटे बारीक किसणीनं किसून घ्यायचे आहेत. सगळे बटाटे बारीक किसणीनं किसून झाले की यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1.5 चमचा तिखट घातलेला आहे. 1.5 चमचा ओरिगानो, 1.5 चमचा चिली फ्लेक्स. आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये 3 ते 4 मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. लहान मुलं खाणार असतील तर मिरच्या स्किप केल्या तरी चालतील. कोथिंबीर घातलेली आहे. आता गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे. आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत चटपटीत असं होण्यासाठी चाट मसाला. जवळजवळ 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे. 1.5 वाटी ब्रेड क्रम्स घातलेले आहेत. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ब्रेड क्रम्सनं छान असे आपला बटाटा आळून येतो. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान मिक्स करून झालं की चव बघा. मीठ तिखट कमी जास्त असेल तर ॲडजस्ट करा. आता याचे आपल्याला बॉल करून घ्यायचे आहेत, चीज बॉल. जसं पुरणाचा उंडा आपण करतो तसं आपण करायचा आहे. आता यामध्ये पुरण भरायच्याऐवजी आपण फक्त चीज घालणार आहोत. मोझरेला चीज थोडं घातलेलं आहे आणि चीज क्यूब 1 चीज क्यूबचा पावभाग असा मी याच्यात घातलेला आहे. आणि याचा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे. म्हणजेच बॉल, चीज बॉल करून घ्यायचा आहे. व्यवस्थित करून घ्या की तळताना चीज बाहेर यायला नाही पाहिजे. छान गोल करून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, स्लरी करायसाठी एक भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धा वाटी मैदा, अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर असं 2 घालायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीसाठी. लाल तिखट थोडं घातलेलं आहे. तुम्ही लाल तिखटाच्या ऐवजी मिरेपूड घातली तरी चालते. ओरिगानो थोडी घालायची. आणि आता थोडं पाणी घालून ह्याची स्लरी करायची. हे मिश्रण खूप पातळ करू नका. आता स्लरी आपली करून झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, कॉर्नफ्लेक्स घेणार आहोत आणि कॉर्नफ्लेक्स थोडेसे स्मॅश करून घ्यायचेत, बारीक करून घ्यायचेत कॉर्नफ्लेक्स. तुम्ही याच्याऐवजी ब्रेड क्रम्स वापरले तरी चालतील. सगळे कॉर्नफ्लेक्स बारीक करून झाल्यानंतर एका तसराळ्यात मी काढून घेतलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, आपला चीज बॉल पहिल्यांदा स्लरीत घालायचा आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये घालायचं. ब्रेड क्रम्स नाही, इथं आपण कॉर्नफ्लेक्स घेतलेत. सगळीकडे छान घोळवायचं आहे. व्यवस्थित घोळवून झाला की तो हातानं छान दाबून घ्या. म्हणजे ते कॉर्नफ्लेक्स असेल किंवा तुमचं ब्रेड क्रम्स असेल ते छान त्याच्यावर कोटिंग होईल. असे सगळे आता करून घ्यायचे आणि हे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मग आता आपण हे तळायला घेणार आहोत. तेल चांगलं तापलेलं आहे आणि गॅस मीडियम करायचा आहे आणि छान ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत. घातल्यानंतर लगेच अजिबात डिवचायचं नाही आहे. आपण ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लेक्स दोन्ही घातल्यामुळं फुटणार नाहीत आपले चीज बॉल. परत खूप तेल तापलेलं नसावं किंवा अजिबात तापलेलं नाही असं पण तेल नाही पाहिजे. तेलाचं टेम्परेचर परफेक्ट पाहिजे
आणि असे आपले सुंदर मस्त चीज बॉल तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.